नमस्कार, मी संतोष पाटील. तुम्ही बघताय SP न्यूज. कोल्हापूरच्या नेत्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांनाच गंडवले. हो, अगदी तुम्ही खरं ऐकताय. कोल्हापूरच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गंडवल्याची स्थिती आहे. ज्या इमारतीचा काही भागच पूर्ण झाला आहे, चिखलाने आणि डागडुजी न झालेल्या भाग पडद्याने झाकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा केला गेला. हो, अगदी बरोबर ओळखलं. केशवराव भोसले नाट्यगृहाबाबतच आपण बोलतोय. नाट्यगृहाच्या परिसरातील 60% भाग अजूनही चिखलात आहे. अजून काम पूर्ण होण्यास तब्बल 2 महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्र्यांकडून पाठ थोपटून घेण्याच्या नादात नेत्यांनी अर्धवट कामाचे लोकार्पण करून टाकले. एका बाजूला खडी टाकून फुलांच्या माळा लावून नाट्यगृहाचं बाह्य देखणे पण दाखवण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्या सभोवताली गुडघाभर चिखल असून काम कासवगतीने सुरू आहे. आत्तापर्यंत 35 कोटी रुपये खर्च केल्याचं सांगितलं जाते. अजूनही 20 कोटींची गरज असल्याचं बोललं जाते. इतक्या खर्चात एक अत्याधुनिक नाट्यगृह उभं राहिलं असतं. असो, या नाट्यगृहात अत्याधुनिक साऊंड सिस्टीम आणि लाईट योजना उभी केली आहे. पण याचा मेंटेनन्स आणि ऑपरेटिंग सिस्टीमचा विचारच केलेला नाही. हे चालवू शकेल असा तज्ज्ञ स्टाफ महापालिकेकडे नाही. अजूनही लाईटसाठीचा ट्रान्सफॉर्मर बसवलेला नाही. वीज व्यवस्था केल्यास जनरेटरवर नाट्यगृहाचं 3 तासांचा प्रयोग होण्यासाठी तब्बल 300 लिटर डिझेलचा खर्च येणार आहे. ना नफा ना तोटा यावर हे नाट्यगृह चालवायचं म्हटलं तरी किमान 25 ते 30 हजार रुपये भाडं भरावं लागणार आहे. यापूर्वी हेच भाडं 5 ते 8 हजार रुपये इतकं माफक होतं. जळीत प्रकारानंतर केलेलं नाट्यगृहाचं नूतनीकरण म्हणजे पांढरा हत्तीच ठरू पाहते. वारेमाप खर्च करून ठेकेदार संस्कृतीच्या आडाने टक्केवारीचे गणित साधण्याचा सगळा सोपस्कार केला गेला आहे. यापेक्षाही वाईट स्थिती पाठीमागे बाजूला असणाऱ्या खासबाग मैदानाची आहे. कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जाते. पण खासबाग मैदानाची दुरावस्था पाहिली की कोणाही कोल्हापूरकराची तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही. डोक्यापर्यंत वाढलेलं गवत, पडझड झालेले भिंती, मैदानाभर अस्ताव्यस्त पडलेलं साहित्य, ही दृश्य कोणत्याही क्रीडाप्रेमीला अस्वस्थ करणारीच आहेत. मुख्यमंत्री यांनी पुढील कोल्हापूर दौऱ्यात कदाचित केशवराव भोसले यांनी खासबागला फेरफटका मारला तर कोल्हापूरच्या नेत्यांची पोलखोलच होईल. उद्घाटनाची घाई केली आहे, वारेमाप नीती नको तिथं खर्च केला आहे. अजूनही पण संधी गेलेली नाही. चुका सुधारण्यास वेळ आहे. राजकारण म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कदाचित नेत्यांना माफ करतीलही, परंतु कोल्हापूरकर कधीही माफ करणार नाहीत. येथील खाबुगिरीचं उत्तर नेत्यांना निवडणुकीत द्यावंच लागेल. अशाच घडामोडींसाठी पाहत राहा SP न्यूज. धन्यवाद. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, आ ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप.